सिन्नरजवळील नांदूर शिंगोटे येथे बंधाऱ्यात बुडून महिला व 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील नांगरे वस्ती बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह 3 चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मनीषा विजयराम जोशी वय वर्ष 28, मुलगा कार्तिक वय वर्ष 11 आणि भाचे आदित्य वय वर्ष 7 व अविनाश शिंदे वय वर्ष 8 या यवतमाळ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चौघांचा अंत झाला. यवतमाळहून पुण्याकडे कामानिमित्त निघालेल्या या कुटुंबाने नांदूर शिंगोटे परिसरात तात्पुरता मुक्काम केला होता. बराच वेळ चौघेही न परतल्याने शोध घेतला असता बंधाऱ्यात वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह स्वविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आहे. माझं नाव शाहूबाई तुम्ही समोर कॅमेरा. शाहूबाई भीमा शिंदे. काल काय झालं इथं? काल असं झालं बाबा, कपडे धुवायला आली. असं कोणाला माहिती नसताना कपडे धुवायला आली. घरची माणसं आली, बाई आली का आमची धुणं धुवायला? आली धुणं धुवायला, बिघितलं त्याची बकेट आहे, कपडे आहे इथं. याच्यावरून वाटलं का आली का, त्याला वाटलं त्याच्या नवऱ्याला वाटलं गेली घरी. घरी गेली, परत घरी जाऊन परत आला. मग आमच्या बाया काय म्हणल्या, इथं बाबा पाणी चपले आहे तर पाण्यामध्ये जाऊस. आणि मग पाण्याचा अंदाज बघितला, लगेच मुलगा हाताला आला. त्याच्यानंतर दुसरं मुलगा काढलं, त्याच्यानंतर बाईला काढली, त्याच्यानंतर दुसरं मुलगा काढलं. एवढं झालं. किती जण होते ते? 3 मुलं आणि एक आई. काय झालं ते? गेल्या पाण्यामध्ये काढल्याच्या नंतर त्यांना पाहिलं बाबा. मग आम्हाला बोलून घेतली आणि तिला गाडी टाक. 4 जण होते? हा, 4 जणच. 4 पाण्यातून? 4 गेलेलेच बाहेर काढले पाण्यातून. हा, गेलेलेच होते. मजुरीसाठी आले? हा, मंजुरीसाठी चालते. कुठे चालले होते? ते शिकून आलते, यवतमाळहून आलते. कुठे चालले होते? ते चालेल तिकडे पुण्याकडेच म्हणते. धुणं धुवायला आले? हा, धुणं धुवायला आले. त्याच्यात ते पोहायला गेले? कपडे काठावरच होते, धुणं धुतले. आता पवायला गेले की ते काय एवढं माहिती नव्हतं. जेव्हा लोक धावल्याच्या नंतर आपल्याला माहिती झालं. हा, एवढं झालं. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.